गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाणे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. तर यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि हिमोग्लोबिन पण वाढण्यास मदत होते आणि आपले हाडंही मजबूत होतात. त्यामुळेच ना मी ते आज शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले होते. मुलांना सकाळी बिस्किटाऐवजी तुम्ही हा लाडू आणि दूध देऊन शाळेत पाठवू शकता. तर काय करायचं ना, त्यासाठी शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घ्यायचे. थोडेसे मी इथं बदाम पण भाजून घेतले आहेत. नंतर गूळ नाही ते किसून घेतला आहे. सोबतच इथं मिक्सरला शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे. तुम्ही हवी तर इथं सालना शेंगदाण्याची काढून घेऊ शकता. नंतर त्यात गूळ टाकून तो पण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. काय नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. तर नंतर थोडंसं मी इथं तूप पण घातले आणि सर्व जिन्नस ना इथे मिक्स करून ना छान त्याचे असे छोटे छोटे लाडू बांधून घेतलेत. तर एकदम हेल्दी आणि टेस्टी असं हे कॉम्बिनेशन आहे. तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांनाही खूपच आवडेल. माझा मुलगा तर अगदी आवडीने हा लाडू खातो. तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि इथपर्यंत आलाच आहात तर जाता जाता चॅनलला पण सबस्क्राईब करून जावा बरं का.